मग कार तू इकडे कसं काय आलास? आलो, तुम्ही बोलवलं तर यायला पाहिजे ना. अरे भाई आज सकाळी उठलो, कामाला गेलो, जाम कामं होती, पण भाई गणेश भाईनी सांगितलं का तुझा इंटरव्ह्यू घ्यावाचे. आता इंटरव्ह्यू घ्यावाचे बोलला तर जावाला लागलच ना, म्हणून आलो. अरे पण आज संकष्टी आहे. आता त्याचं चॅनेलचं नाव आहे का डिनर विथ युट्यूब सेलिब्रिटी. अरे डिनर बोलला तर खावायला लागेल, आणि आज संकष्टी आहे. विचार केला जरा व्हेजच हॉटेल बघूया, म्हणून इकडे आलो. पण प्रश्नांची खूप भीती वाटते. मी एक रील बनवला आणि मग वाईफला दाखवला, तर तेव्हा ती म्हणाली हा हे आवडेल लोकांना. बिना नहीं मिलने नहीं अंकल, बिना नहीं अभी निकलते नहीं, जरा तबीयत खराब रहती, दिखने पीने भी नहीं आते. नहीं सिगरेट छोड़ दे उन लोगों ने. अन्य मैंने को भी तोड़ने गए लेकिन चलता ही नहीं यार. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, ती जी रील मध्ये दिसते ती माझी वाईफ नाही आहे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट अँड दोस्त गणेश म्हात्रे तुमचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर डिनर विथ युट्यूब सेलिब्रिटी. आणि आजचा जो सेलिब्रिटी आहे तो आगरी लोकांचा मान शान सगळ्या गोष्टीत पुढे आहे, आणि ज्याने आपली भाषा खूप पुढे नेली आहे, तसा आपला गणेश दादा आलेला आहे. आणि गणेश दादाचे मी आभार मानतो की तू वेळ काढून आलास तुझ्या एक बिझी शेड्यूल मधून. तर दादा तुझं स्वागत करतोय 2 लाईनींमध्ये, की ज्याने केलंय आपल्या भाषेला 7 समुद्र पार नेण्याचा इरादा. ज्याने केलाय आपल्या भाषेला 7 समुद्र पार नेण्याचा इरादा, ज्याच्यामध्ये आहे कलागुण थोडेसे जादा, ज्याच्यामध्ये आहेत कलागुण थोडेसे जादा. प्लीज वेलकम आमचा आगरी लोकांचा मान असलेला गणेश दादा. थँक्यू. थोडा जादा झाला ना? नाही, थोडासा जास्त झाला. आणि दादा तुला पहिलाच प्रश्न विचारेन, मग कार तू इकडे कसं काय आलास? आलो, तुम्ही बोलवलं तर यायला पाहिजे ना. कसं पोरांपोर चालतं. पण ही जी तू भाषा आपली पुढे नेतोयस त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि खूप आवडतं हे बघायला. मला तुला प्रश्न नाही विचारायचा, मला तुझ्याशी बोलायचंय. आणि बोलायला प्रश्नांची खूप भीती वाटते. आणि बोलताना मला हेच बोलायचंय की दादा तू गाण्यांमध्ये काम केलंस, आणि गाण्यांमध्ये काम करत असताना कुठे ना कुठे एक ओळख तुझी निर्माण होत गेली, आणि त्याच्यानंतर तू रील बनवली. तर रील बनवण्याची आयडिया कोणाची होती? ऍक्च्युली खरी सुरुवात गाण्यांपासून पण नाही, मी कॉलेजला होतो तेव्हापासून सुरुवात झालेली आहे सगळ्याची. आणि तेव्हा आमचा कल्चरल ऍक्टिव्हिटीचा एक ग्रुप होता कॉलेजला. ओके. आणि मग तिथून ऍक्टिंगला सुरुवात केली मी. आणि डान्सची तर आवड खूप होती, म्हणजे गावात नाही आजूबाजूच्या गावातले पण कोणाची हालत नसेल सोडली नाचायची, एवढी मला डान्सची आवड होती. आणि रील्स म्हणायचं तर मी ठरवलेलं की ब्लॉगिंग करेन, लॉंग ब्लॉगिंग. पण जेव्हा मी ब्लॉग तयार केला आणि माझ्या वाईफला दाखवला, अच्छा, तर ती बोलली की हे तर सगळेच करतात, तुम्ही नवीन काय केलं याच्यात? म्हणजे सगळेच कॅमेरा घेतात, मोबाईल घेतात, आणि सकाळी उठल्यावर हा आज मी उठलो, आज मी झालं तिथे, हे सगळेच करतात, तुम्ही वेगळं काहीतरी करा ना. बरोबर. मग मी थोडासा रिसर्च केला. म्हणजे कसं असतं, आपण जे काही करतोय त्याला कुठलं तरी आपण कोणाचा तरी रेफरन्स घेतो, बरोबर, कोणाचा तरी बघतो. तर मी 1-2 जणांचे मला आवडले, आणि मग त्यांचा सगळ्यांचा रेफरन्स घेऊन मी एक रील बनवला. आणि मग वाईफला दाखवला, तर तेव्हा ती म्हणाली हा हे आवडेल लोकांना, हे कर. पण खूप मजेशीर रील असतात दादा, आणि माहिती त्याच्यातून चांगल्या प्रकारे देतोस तू. तर जी माहिती देतोयस ती काढतोस की ऑन द वे? नाही, मी आधी रॅन्डमली शूट करतो, आणि त्याच्यानंतर शूट केल्यानंतर मग त्याला लाईनअप करतो, आणि मग नंतर त्याच्यावर विचार करतो की इथे काय पंच बसेल किंवा याच्यातून काय मेसेज जाऊ शकेल. ओके. हा. आणि जेव्हा मी प्रमोशनचे रील करतो तेव्हा मग आम्ही ठरवलेलं असतं की आपल्याला काय शूट करायचं. ओके. पण जे मी पर्सनल रील बनवतो त्याच्यामध्ये मी काहीच ठरवलेलं नसतं की मला काय शूट करायचंय. मला रॅन्डमली जे शूट मिळतात ते मी शूट करून घेतो, आणि मग ते लाईनअप झाल्यानंतर मग ठरवते त्याच्यावर. स्क्रिप्टिंग लिहिणं झालं, व्हॉइस ओव्हर देणं झालं, त्यानंतरच्या गोष्टी. आताच तू व्हॉइस ओव्हर बद्दल बोललास, आणि तुझ्या रील्सचा मोठातल्या मोठा पॉइंट आहे तुझा व्हॉइस ओव्हर, ज्याच्याने तुझी व्हिडिओ एक वेगळ्या लेवलला निघून जाते. त्याबद्दल व्हॉइस ओव्हर म्हणजे
आता जे मी म्हटलं की माझे सगळीकडे माझे मित्र आहेत, म्हणजे उरणला आहेत किंवा पेनला, भिवंडीमध्ये, कल्याणमध्ये. तर मी त्या लोकांमध्ये गेलो ना की मी ऑब्झर्वेशन करतो की हा कसा बोलतोय, याची काय टोन आहे बोलण्याची. मग मी ते थोडेसे अडॅप्ट करण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्याकडे म्हणजे ऐकत राहतो मी त्यांना. मग ती मी माझ्या रील मध्ये वापरण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे काय होतं की आपली आगरी भाषा, म्हणजे बोलतात ना की 12 कोसावर भाषा बदलते. बरोबर आहे. त्या लोकांना जेव्हा त्यांच्या प्रांतातले म्हणजे एरियातले जेव्हा शब्द त्यांच्या कानावर पडतात तेव्हा त्यांना असं वाटतं की हा आपला माणूस. बरोबर. मग म्हणून मी ते वापरण्याचा प्रयत्न करतो. पण तू आत्ताच ती भाषा बोललास, मला ऐकायला आवडेल परत एकदा दादा. उरण मधली भाषा उरणची आहे की असं की माव पैसे नाही आणि पेन साईड तिच्या भाई ना तर तो म्हणा नुसट खावायला पाहिजे. किंवा भिवंडी साईडची काही राग मार खावायचा आहे तुला, ते घाटीवर जोर देतात अशी बोलतात, अशी भाषा आहे. आणि पनवेल मधली आता सांग. पनवेल मध्ये म्हणजे मी आता जी बोलतो ती पनवेलचीच भाषा आहे. त्याच्यामध्ये काही वेगळं. ओके. मी ऑब्झर्व करतो लोकांना. आमच्या गावात एक भंगारवाला आहे. ओके. तर माझ्या वडिलांसोबत त्याचे खूप चांगले संबंध आहेत. असं मला भेटलं तर अंकल बिना नहीं मिलने नहीं अंकल, बिना नहीं अभी निकलते नहीं, जरा तबीयत खराब है तो दिखने पीने भी नहीं आते. नहीं सिगरेट छोड़ दे उन लोगों ने. अन्य मैंने को मी तोलने गए लेकिन चलता ही नाही यार. म्हणजे ते बोलण्याची टोन आहे ती अडॅप्ट करतो मी लगेच. बरोबर. आणि हे मी जसं इंट्रो लाईन मध्ये बोललो की कलागुण हेच असतात की एखादं कॅरेक्टर पकडणं हे तुला इझिली जमून जातं आणि त्याचा अभ्यास जो असतो तो तू करून ठेवतो. आता मला त्याच्या पुढे बोलायचं कारण रील्स बद्दल आपण आता बोललो, पण तू गाण्यांमध्ये पण परफॉर्म केलेला आहे. तर गाण्यांबद्दल सांग की पहिला गाणं कोणतं होतं? 5 वर्षापूर्वी मी एक गाणं केलेलं भैताड म्हणून. त्याची स्टोरी अशी आहे की खूप सारी अशी गाण्यांचा क्रेज होता. म्हणजे मार्केटमध्ये सगळेजण येत होते गाणी. मी पण ठरवलं मला पण गाणं करायचं. काय करायचं तर वाया कॉन्टॅक्टनी मग आम्हाला ऑडिओ मिळाला. नवीन मोरे म्हणून त्यांनी ऑडिओ बनवून दिले. ओके. आणि माझे मित्रच होते सगळे, कॅमेरामॅन वगैरे सगळे. आम्ही मित्रांनी मग तो गाणं बनवला. तर तो गाणं बनवला आम्ही. त्याच्यानंतर मग ठरवलं की हा रिलीज कुठे करायचा. ओके. तर तेव्हा काही तेवढं माहिती नव्हतं युट्यूब वगैरे. तर मग एक कॅमेरामॅन होता तर तो म्हणाला की एव्हरेस्ट मराठी मध्ये माझी ओळख आहे, आपण तो गाणं आपण विकूया. म्हणजे आपल्या जे आपण मेहनत केली ते सगळ्यांना दोन पैसे मिळतील. बरोबर. तर आम्ही गाणं विकला एव्हरेस्ट मराठीला. पण छान गाणं होतं. आणि मी तुला बघितलेला गाणं तो अलिबागवाला जो तुला बोललो. ऍक्च्युली त्याची स्टोरी वेगळी आहे. म्हणजे तो माझ्या मित्राचाच गाणं आहे, पेंटचा मित्र आहे. तर त्यांनी मला सांगितलं की मला हेल्प साठी ये जरासा. तर तिथे गेलो तर तो गाणं योगेश दादाने गायलाय, योगेश अग्रवकर. आणि मी जो रोल केलाय तो योगेश दादा करणार होता. पण ती जी हिरोईन होती ती खूप छोटी वाटत होती. तर योगेश दादा म्हणाल की यार माझी मुलगी हिच्या एवढी आहे यार, मला कसं जमेल ते म्हणजे काम करायला. तर मग तो मित्र म्हणाला की तू करणार. म्हणून मी मग तो रोल केलेला. अशी त्याची स्टोरी. ओके. पण आता तुझा गाजत असलेला गाणं घे बहिणी घे करा, मी बरोबर की चूक मला सांगतो की सध्या तरी ट्रेंडिंग गाणं आहे. हो चालतं. तर त्या गाण्याबद्दल सांग. कारण मी एक कॉम्प्लिमेंट देऊ इच्छितो तुला की तू जी सुरुवात केलीस आणि तेव्हापासून आतापर्यंत तुझा स्केल तर वाढलाय पण तू जास्तच यंग दिसत चाललायस. आपण को हँडसम म्हणणे काय. पण एक कॉम्प्लिमेंट आहे तुझ्यासाठी की तू जेव्हापासून सुरुवात केलीस तेव्हापासून बॅकवर्ड चाललायस. तर त्या गाण्याबद्दल थोडस वय कमी करायला घेतलंय. बरोबर. लोक वजन कमी करायला घेतात ना. पण त्या गाण्याबद्दल ऐकायला आवडेल. त्या गाण्याबद्दल खरं तर मला माहिती नव्हतं. अमनने मला कॉल केला की एक गाणं करायचंय तर तू करशील का. तर मी म्हणालो की कोणाचं गाणं आहे. तर म्हटलं की ते जो गाणं गायलाय बाया काय सांगतात ती जी ओरिजिनल सिंगर आहे तिने गायलेला आहे. तर मी त्याच्याकडनं गाणं पण मागितलं नाही. आणि त्याला म्हटलं की कोण शूट करणार आहे. तो बोलतो मी शूट करणार आहे. तर मी त्याला हो म्हणालो. तर मी करेन. मला असं काय नाही की बाबा गाणं पाठव मला, मी त्याच्यावर विचार करेन काय कसं आहे काय नाही. मी म्हणलो की मी करेन. तिथे गेलो. अमननी मला डेट दिली, या दिवशी गेलो, तिथे शूट केलं.
आणि चांगलं झालं शूट ते. म्हणजे मला नंतर त्यांनी तिथे ऐकवलं गाणं, एक मस्त गाणं आहे म्हणून मला आवडलं. फक्त त्याने सांगितलेलं मला की घे बहिणी घे करायचा, आम्ही रिमेक करतोय तर तुला करायचं. करेन मी, चालेल. ठीक आहे. तर दादा थोडंसं खाऊ आलंय आणि तो न खाता तू मला माहिती देतोय तुझ्याबद्दलची, आणि तुझे खूप सारे रील्स आहेत ज्याच्यामध्ये वहिनी तुझ्या सोबत असतात. तर सर्वांच्याच मनातला हा एक जाणून घेण्याचा प्रश्न आहे की दादाची फॅमिली किती मोठी आहे, कारण दादाची वाईफच तिथे दिसते. त्याबद्दल सांगितलं तर आवडेल आम्हाला. हा, आता फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, ती जी रील मध्ये दिसते ती माझी वाईफ नाही आहे. कारण माझ्या वाईफला आवडच नाहीये, म्हणजे तिला खूप शाय आहे ती आणि कॅमेरा समोर यायला तिला आवडत नाही. त्याच्यामुळे मला खूप म्हणजे ती ऑपॉर्च्युनिटी आहे की मला दुसऱ्या मुली घ्यायला मिळतात रील्स मध्ये. बरोबर. तर ती खूप शाय आहे आणि हाऊसवाईफच आहे. कधीतरी घेऊन येईन मी. ओके. हा, पण छान माहिती दिलीस दादा, आणि मला वाटतं तुझा खूप मोठा मित्रपरिवार पण आहे हो. ज्यांच्या सोबत तू रील बनवतो आणि ते तुला खूप मदत करतो. तर त्यांच्याबद्दल सांग. मला वाटतं काही आलेत तुझ्या हो सोबत, आलेत ना. तर माहिती दे, नंतर आपण त्यांनाही काही विचार. चालेल. त्यांच्याबद्दल सांग. खरं तर म्हणजे कुठली क्रिएटिव्हिटी करायची झाली तर एकट्याचं काम नाही आहे. बरोबर. तर मित्रांचा खूप हेल्प होतो मला, आणि ते माझ्या एका शब्दावर येतात. म्हणजे कधी नाही मॅनेज झालं तरी एखाद जण नाही येत, पण शक्यतो मी नावं घेईन. अनिकेत आहे, सूरज आहे, योगेश आहे, हे कंटिन्यू माझ्या सोबत असतात. ओके. तसेच वैभव निशांत म्हणून आहे, शैलेश आहे, शैलेश पण नेहमी असतं माझ्यासोबत. तर शुभम आहे. ओके. तर हे नेहमी असतात, म्हणजे त्यांची कामं सोडून माझ्यासाठी येतात ते. तर त्यांचं जेवढं आभार व्यक्त करीन मी तेवढं कमीच आहे. पण कट करा. पण दादा आता ही पब्लिक डिमांड नसून माझी डिमांड आहे की जसा जर मला सिंगर भेटला, जसं योगेश दादाचा मी शूट केला, मी योगेश दादा बोललो एक गाणं तुझं मला ऐकायचं. मला काय करायला लावू नका. नाही, मला फक्त एक फरमाईश आहे माझ्याकडून की तू रील मध्ये जो व्हॉइस ओव्हर करतोस ते 2 लाईन बोललास तरी आम्हाला ऐकायला आवडेल. तो कोणताही मुद्दा असो मग तो तुला बोलायचा आहे, पण त्या रीलच्या व्हॉइस ओव्हर. अरे भाई, आज सकाळी उठलो, कामाला गेलो, जाम कामं होती, पण भाई गणेश भाईनी सांगितलं का तुझा इंटरव्ह्यू घ्यावाचे. आता इंटरव्ह्यू घ्यावाचे बोलला तर जावायला लागलच ना, म्हणून आलो. अरे पण आज संकष्टी आहे. आता त्याचं चॅनेलचं नाव आहे का डिनर विथ युट्यूब सेलिब्रिटी. अरे डिनर बोलला तर खावायला लागेल, आणि आज संकष्टी आहे. विचार केला जरा व्हेजच हॉटेल बघूया, म्हणून इकडे आलो. थँक्यू दादा, आणि खूप छान वाटलं ऐकून की जे व्हॉइस ओव्हर आम्ही मोबाईलवर बघतो और टीव्हीवर याच्यामध्ये खूप कट असतात, पण मी नॉनस्टॉप बोललो आता. नाही म्हणून. पण खूप छान माहिती दिली दादा, आणि मला वाटतंय की जी माहिती लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे ती माहिती दिलीस. फक्त मला आता तुला हेच विचारायचं आहे की ज्यांना रील स्टार बनायचंय, कारण माझी खूप क्रेज आहे की मला रील स्टार व्हायचं आहे, आणि रील स्टार तू जसं वेगळा काहीतरी चूज केलंस आणि तुझे रील्स बनवलेस, तेव्हा कुठं जाऊन ती प्रसिद्धी तुला मिळाली. तर जे कोणी रील स्टार ज्यांना बनायचंय, ज्यांचे रील्स त्यांना फेमस करायचे, त्यांना काय सांगशील तू? खरं तर म्हणजे मी रील स्टार बनावा म्हणून हे चालू केलंच नव्हतं. बरोबर. मी माझ्या म्हणजे भावाच्या मुलीचा साखरपुडा होता, त्याचा ब्लॉग शूट केलेला, आणि त्याला मी शॉर्ट मध्ये मी त्याला मिनी ब्लॉग बनवला आणि तो मी टाकला. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही गेलेलो जेजुरीला. ओके. तर मी असंच मस्तीमध्ये वाईफला बोललो, बघ माझा रील 1 मिलियन वर गेलाय. तेव्हा गेलेला म्हणजे 10-15 हजारावर गेलेला. म्हणजे मला नोटिफिकेशन येत होत्या नुसत्या. पण देवाची कृपा, आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही घरी आलो, खरोखर तो 1 मिलियन वर गेलेला. ओके. आणि मग मला म्हणजे एक काय म्हणतात की एक पाथ मिळाला की लोकांना हे आवडतं. मग मी त्याप्रमाणे मग मी केदारनाथला गेलेलो, माझ्याकडे काही शूट्स होते, मग त्याचे मी बनवले. ओके. आणि ते पण आवडायला लागले. ओके. लगातार 2 दिवसांनी माझ्याकडे भरपूर स्टॉक होता. म्हणजे मी गेलो का मी कुठेतरी व्हिडिओ करतच असतो, पण माझा वे नव्हता असा की मला ते रील साठी मला करायचं. मग ते मी व्हिडिओ जुने वगैरे 1 वर्षापूर्वीचे ते यूज करून मी रील बनवले त्याचे, आणि मग ते लोकांना आवडायला लागले. पण जे बनणार आहेत आता, जे तुला फॉलो करतायत आणि ज्यांना बनायचंय, त्यांना काय मेसेज देशील, काय करायला पाहिजे? मेहनत. म्हणजे तुमच्याकडे काहीतरी क्रिएटिव्हिटी असायला हवी. म्हणजे तुम्ही
लोकांना काय आवडेल ते तुम्हाला करणं आहे. तुम्हाला काय आवडते ते लोक नाही बघणार. बरोबर. जर मग लोकांना जे आवडेल, आता मी आधी सिरियस व्हिडिओ वगैरे बनवायचो. लोकांना काय एंटरटेनमेंट पाहिजे. बरोबर. लोकांच्या लाईफ मध्ये खूप ताप आहे, म्हणजे खूप त्रास आहे, खूप दुःख आहे. ते कुठेतरी त्यांना विरंगुला पाहिजे म्हणून ते रील बघत असतात. त्यांना कुठे आपण एंटरटेन करू शकतो तेव्हाच तुम्ही ते व्हायरल होतील. म्हणजे लोकांना कुठेतरी हसवणं झालं. बरोबर. या गोष्टी केल्या. आणि मेहनत खूप महत्वाची आहे. म्हणजे तुम्ही असं नाही की रातोरात तुम्ही रील स्टार झाले असं नाही. बरोबर. तुम्हाला लोकांच्या आवडीच्या बऱ्याचशा गोष्टी देणं आहेत, किंवा तुम्हाला तुमचं सातत्य पाहिजे. तुम्ही बोलाल की मी 10 रील टाकले आणि मी रील स्टार झालो, असं नाही. आज माझे जवळजवळ 700-800 रील आहेत एकाच पॅटर्नच्या. म्हणजे ते लोकांच्या मनावर भिनवलं पाहिजे. म्हणजे तुम्ही युट्यूब खोलला तरी तुम्ही दिसला पाहिजे. बरोबर. इंस्टाग्राम खोललं तरी तुम्ही, फेसबुक, तेव्हा तुम्ही रिस्टार व्हाल. मी असं नाही म्हणत. आता माझे पण काही जास्त फॉलोअर्स नाही आहेत, पण लोकांना माझे रील आवडतात. माझे रील व्ह्यूज जास्त जातात. बरोबर. फॉलोअर्स जरी कमी असले तरी व्ह्यूज जास्त. म्हणजे लोक ते शेअर बघायला आवडतं, शेअर करायला आवडतं. पण मला त्याच्यासाठी तुमची मेहनत खूप महत्वाची आहे. तुम्हाला पण मला एक तुला खाजगीच असा प्रश्न विचारायचा आहे की एक व्हिडिओ आहे तुझी, नाही थोडस, एक तुझी व्हिडिओ आहे ज्याचं नाव आहे बर्गर पिझ्झा कवटाचा पोळ. हे कुठला सुचला? असंच प्रमोशन साठीच बसलेलं हॉटेलमध्ये, तर मला सचिन दादाचा कॉल आला की माझ्याकडे नंबर वगैरे सेंड. मी पहिल्यांदाच बोलत होतो त्यांच्याशी. सचिन कांबळे बोलतोय. तर दादा तुमचे व्हिडिओ मी बघतो बरं, सॉंग्स वगैरे खूप चांगले असतात. तर आपण एक सिरीज करतोय त्याच्यामध्ये एक आगरी कॅरेक्टर आहे, तू करशील का? दादा बरं तुमच्यासोबत काम करायला मला नक्कीच आवडेल. कोण कोण आहे? तो तर रील स्टारच आहेत सगळे. दादा मी अजून रील स्टार झालो ना, मी नवीन स्टार्ट केलेलं, तेव्हा त्यांच्या नजरेत गेला असेल माझा रील एखादा. त्यांनी मला कॉल केला, तर म्हटलं करूया. म्हटलं तिथे गेल्यानंतर कळलं की माझ्या कॅरेक्टरचे डायलॉगच नाहीये. माझ्या नावाच्या समोर ब्लँक आहे. दादा म्हणाले की नाही, ते तुलाच घ्यायचंय. तुझी क्रिएटिव्हिटी काय आहे ती तुला करायची. आणि मग मी घ्यायला लागलो. त्यांना पण आवडायचे. हा हे मस्त आहे, तू कर. ते असंच चालत गेलं. असे मी 22 एपिसोड केले होते त्याचे. हा, पण एक वेगळा कन्सेप्ट होता आणि तो नावच युनिक होता. म्हणजे असं पटकन लक्षात राहील असं काहीतरी नाव होतं. आणि खूप छान काम करतोय दादा. आणि सचिन दादा सोबत काम करायला खूप आवडलं मला, कारण एक प्रोफेशनल डायरेक्टर, त्यांची काम डायरेक्शन पद्धत आहे, खूप आवडली मला. पण आता तुझे मित्र आले आणि मला वाटते त्यांचं इंट्रोडक्शन तुलाच करून द्यायचंय आम्हाला. सगळ्यांना यायला जमलं. सगळ्यांना जेवढे आलेत तेवढ्यांना तू बोलव, त्यांचं एक इंट्रोडक्शन दे. गणेश दादाचे मित्र आलेत आणि गणेश दादा स्वतः ओळख करून देईल त्यांची. हा निकेत माली आहे. आणि शुभम गायकवाड. हा माझ्यासोबतच आहे जॉबला. आणि याची स्टोरी जरा वेगळी आहे. आमची ओळख ऑडिशनला झालेली अंधेरीला. एका पिक्चरच्या ऑडिशन साठी गेलेलो मी, आणि तिथे हा पण ऑडिशनला आलेला. तिथे आमची ओळख झाली. नंतर समजलं का हा पण पनवेलचा सर. आता मला दादाच्या रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. एकच किंवा दोनच प्रश्न, जास्त प्रश्न नाही. जेव्हा दादाने एवढं नाव केलंय आणि दादाचा जेव्हा सन्मान होतो, आताच थोड्या दिवसांपूर्वी दादाचा आगरी कोळी समाजाचा एक सन्मान झाला होता आणि तो तुमच्यासोबत राहून त्याने तो नाव कमवलंय. आणि जेव्हा त्याने सन्मान घेतला तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? कारण दादाची फिलिंग आम्हाला समजली जेव्हा त्याने पोस्ट केला. तुम्हाला कसं वाटलं? आम्हाला पण खूप चांगलं वाटलं. आम्हाला पण वाटतं पुढे जावं म्हणून. आमचा पण फुल सपोर्ट आहे. नेहमीच माझ्या म्हणजे मित्रांचा खूप सपोर्ट आहे. कधी पण बोलणार, कधी पण आम्ही रेडी असतो. पोस्ट शेअर करणार. माझे 2 मित्र आहेत, निशांत आणि वैभव, माझे कॉलेज फ्रेंड आहेत. तर त्यांचाही खूप सपोर्ट असतो मला प्रत्येक गोष्टी. आज मी रील बनवतोय, याच्या आधी युट्यूब व्हिडिओ बनवायचे, नाटकामध्ये काम करायचं, प्रत्येक वेळी माझ्यासोबत त्यांनी मला सपोर्ट केला. तर आता गणेश दादा एक रील स्टार म्हणा किंवा एक स्टार आहे, आमच्यासाठी तरी तो स्टार आहे आणि त्याने एक नाव कमावलं. तर तो जेव्हा तुमच्या सोबत असतो आणि कुठल्या इव्हेंटला जातो तर त्याच्यामध्ये कुठला फरक येतो की तो असतो तसाच असतो? त्याचा फरक एकदम साधा पण आहे. कधी ऍटिट्यूड बिलकुल नाही त्यामध्ये. अजून तरी मी आता सोबत राहतोय, कधी ऍटिट्यूड नाही आला, काहीच नाही अजून तरी.
पण भारी माणूस आहे. सर्व रिस्टर बघितले स्वतःला 10 फॉलो काय असले तरी असे रुबाबदार बरोबर. कोणी व्यक्ती असा नाहीये हा. आणि होणार पण नाही. गणेश नावाची माणसंच तशी असतात. पण जो दादाचा दुसरा मित्र आहे, मला त्याला विचारायचं आहे की आमचा जो गणेश दादा आहे तो जेव्हा रील बनवून पोस्ट करतो तेव्हा तू पण सोबत असशील त्याच्या, आणि ती रील नंतर जेव्हा तू बघतोस आणि त्याचा एक रिझल्ट येतो की 1 मिलियन 2 मिलियन, तेव्हा कसं वाटतं? खूप मस्त वाटतं. तुझं काय नाही, सर्व शेअर करतात. तू पण आहे रील मध्ये, अच्छा. पर्सनल मेसेज आम्हाला, तू पण रील मध्ये आहे बघ. हा. भारी वाटतं. अच्छा. पण ओके. आणि खूप छान वाटलं दादा, आणि खूप छान माहिती दिलीस. आणि तुझ्यासाठी काही प्रेमाची भेटवस्तू एकच आणली मी, जास्त नाही आणल्या, तर ती तुला देतो. नाही दादा, ती देतो तुला. आणि आपला पॉडकास्ट इथे संपवतो. आणि असेच दादासारखे खूप छान छान सेलिब्रिटी येणार आहेत आपल्या भेटीला. तर बघत राहा आपला चॅनल डिनर विथ युट्यूब सेलिब्रिटी. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.